सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मला कालच्या मराठा आरक्षणावरून राहून हसायला येते. राहून हसायला येतो आहे की जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस आणि आरक्षण उपसमिती अध्यक्ष माननीय मंत्री विखे पाटील जेव्हा जरांगेकडे जातात जी आर घेऊन, बघा, जेव्हा जरांगेकडे जातात जी आर घेऊन, त्या जी आरवर जरांगे पाटील वाचन करताना त्यांना विश्वास नाही आहे. जरांगे पाटलांना वाचन करताना त्या जी आरमधील जे काही अटी शर्ती आहे, जी आरमध्ये जे काय अध्यादेश नियमावली टाकून दिलेली आहे की हैदराबाद गॅजेटचं अंमलबजावणी करण्यात येईल. हैदराबाद गॅजेटचा अभ्यास करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी लागेल. आंदोलनकर्ते ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना भरपाई मिळेल, पुनर्वसन होईल. ज्या आंदोलकांवर केसेस झाल्यात त्यांचे गुन्हे मागे करण्यात येतील. त्यासाठी कमीत कमी 1 महिन्याचा कालावधी लागेल. आणि जे हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटचा अभ्यास करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी लागेल. हैदराबाद गॅजेटचा अभ्यास करण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी लागेल. आणि कुणबी आणि मराठा जरांग्यांच्या मते एकच आहे. कुणबी आणि मराठा जरांग्यांच्या मते एकच आहे. मग आता कुणबी मराठा एक आहेत की नाही याची पडताळणी करण्यासाठी 2 महिने लागतील. आणि प्रलंबित आरक्षणाची पडताळणी, दाखले करण्याची अंमलबजावणी केली जाईल, त्यालासुद्धा 2 महिने 3 महिने लागतील. हे संपूर्ण जी आरचा अभ्यास करता. हे जी आर म्हणजे फक्त आश्वासन आहे, पूर्तता नाही. हा जी आर म्हणजे आश्वासन पूर्तता नाही. म्हणून जरांगे पाटील 1 नाही 2 नाही 3 वेळा ते जी आर पाठन करून माननीय मंत्री महोदय विखे पाटील यांच्या तोंडीन वधवून घेतात. अंमलबजावणी झाली का? तर विखे पाटील काय म्हणतात, अंमलबजावणी करण्यासाठीच हा जी आर आहे, त्याच्यात नमूद आहे नियमावलीमध्ये. तर हे बघा, म्हणजे हा नियमावली मराठा आरक्षणाचं अंमलबजावणीचा जी आर नसून तो केवळ आश्वासक पूर्तता म्हणून हा जी आर आहे. आणि केवळ हे आंदोलन मुंबईमधून आझाद मैदानावरून हटवायचं होतं, शमवायचं होतं, म्हणून 5 दिवस लावले. आरक्षणाला, आंदोलनाला बंदी केली होती कोर्टाने, मोर्चाला, उपोषणाला बंदी केली होती. तरी सरकारने 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेला, 4था दिवसही आखलेला, 5वा दिवस आला. सरशेवटी कोर्टाला मध्यस्थी करून कोर्टाला इशारे द्यावे लागले की सगळे सीमा बंद करा, येणाऱ्या आंदोलकांना मुंबईमध्ये येऊन देऊ नका, महाराष्ट्रामध्ये. आणि पुढे जाऊन जर आंदोलन शमलं नसतं तर आंदोलन चिघळलं असतं, कर्फ्यू लागू करावा लागता, आणीबाणी लागू करावी लागली असती. आणि या कर्फ्यूमध्ये जरांगे पाटलांना जेल जावं लागलं असतं, आंदोलकांना जेल जावं लागलं असतं. ह्या गोष्टी होऊ नये. मराठा आरक्षणाच्या बाबत कुठेतरी तोडगा निघावा, असा तोडगा त्यांनी काढलेला आहे. पूर्तता नाही, हा तोडगा आहे. हा पूर्तता नाही, हा तोडगा आहे, हा पूर्तता नाही. त्यामुळे जरांगे पाटील म्हणाले की आम्ही जिंकलो, मी करून दाखवलं. हे जिंकलं वगैरे काही नाही. केवळ आपलं मान राखला. जे आपण आंदोलन 2.5 वर्ष करताय, जे आझाद मैदानावर आलात, हे संपूर्ण
आंदोलन करण्याचा आदर म्हणून सरकारने, तुम्ही ज्याच्या सरकारवर विरोधात बोलत होतात, परंतु संयमाने सरकारने घेतलं आणि आंदोलन मिटवलं. हेच देवेंद्र फडणवीसांना दाखवून द्यायचं होतं की मला किती विरोध बोलले तरी मी संयमी आहे आणि संयमाने आंदोलन हे शमवलं, शांत केलं, एवढंच सांगायचं आहे. परंतु कुठलंही हैदराबाद गॅझेटियर, कुठलाही मुंबई गॅझेटियर, कुठला सातारा गॅझेटियर हा मराठ्यांना मागासले पण सिद्धता करू शकत नाही. सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत की मराठ्याने मागासले पण सिद्ध करावेत आणि कुणबी आणि मराठा या वेगवेगळ्या जाती आहेत आणि कोर्टाचा निवड आहे. धन्यवाद. जय विजय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.